हॅलो बच्चो, लेट अस रीड द गिवन क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे, मोस्ट अँटीबॉडीज आर कॉल्ड ॲज बायवॅलेंट्स बिकॉज दे आर. खाली काही सेंटेन्सेस दिली आहे, रीड करून त्या ऑप्शन्सला रीड करूया. आर स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजेन, आर मेड अप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन, include 2 distinct region namely variable and constant. ऑप्शन डी दिला आहे, कॅरी 2 अँटीजेन बाइंडिंग साईट. तर आपल्याला इथे 4 सेंटेन्सेस दिली आहे आणि त्यापैकी आपल्याला विचारलं आहे की अँटीबॉडीजला आपण बायवॅलेंट का म्हणतो. तर इथे की कन्सेप्ट आहे इम्युनोग्लोब्युलिन्स किंवा स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज आणि जर आपण स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी बघितलं तर आपण त्याला म्हणतो इट इज अ वाय शेप्ड स्ट्रक्चर. जर मी त्याला इथे शॉर्टमध्ये ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर ते काही अशा प्रकारे असतं. त्याच्यामध्ये हा जो वरचा रिजन आहे त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल रिजन. खालचा पार्ट जो असतो ती हेवी चेन असते, तिला आपण म्हणतो कॉन्स्टंट रिजन. एक असते लाईट चेन जी आउटर आहे, इनर असते ती हेवी चेन जी बाहेर आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे काही रफली एक अँटीबॉडी स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आणि ही जी साईट आहे इथे अँटीजेन रेकग्नेशन होतं आणि अँटीजेन इथे फिट होतो. ठीक आहे, तर ही आहे अँटीजेन बाइंडिंग साईट. आणि ह्यामध्ये जर आपण बघितलं तर 2 अँटीजेन बाइंडिंग साईट आहे. ही फर्स्ट आहे, ही सेकंड आहे, आणि 2 असल्यामुळेच ह्याला आपण काय म्हणतो, बायवॅलेंट. ओके, सो बायवॅलेंट नेचर म्हणजेच काय आहे, अँटीबॉडीज कॅन बाइंड टू 2 आयडेंटिकल और सिमिलर अँटीजेन्स सायमल्टेनियसली एनहान्सिंग देअर ॲबिलिटी टू न्यूट्रलाइज द पॅथोजन फॉर द डिस्ट्रक्शन. सो हेन्स करेक्ट आन्सर आहे इथे आपल्याला ऑप्शन डी दिसत आहे, कॅरी 2 अँटीजेन बाइंडिंग साईट. दिस इज द करेक्ट आन्सर, दॅट इज ऑप्शन डी. ऑल द बेस्ट, कीप लर्निंग विथ PW.